हे पाहू शकता तुम्ही किती छान अशी ही दिसते ही भाजी. बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही, पण तुम्ही एकदा या पद्धतीने करून पहा. भाजी खूप छान आणि टेस्टी होते. मलाही पहिल्यांदा आवडत नव्हती, पण या पद्धतीने मी करायला लागली ना तेव्हापासून आवडते आणि सुकी पण छान होते. अगदी बटाट्यासारखी जशी करतो ना आपण सुक्का बटाटा, तशी पण छान होते. तर चला आज आपण सगळ्यांना न आवडणारा असा हा लाल भोपळा सगळ्यांच्या आवडीचा बनवूया. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. खूप छान टेस्ट येते या भाजीला आणि ही छान तिखट अशी मसालेदार असेल ना तरच याला छान टेस्ट लागते, कारण थोडासा गोडवा या भोपळ्याला असतो. नमस्कार, विनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ना लाल भोपळ्याची अशी ही भाजी बनवणार आहोत. खूप छान आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते. थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे. मी ही 2 चमचे तेल टाकून घेतलेले, म्हणजेच आपल्या ज्या किटली जे पळी असते ना त्याने ते 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुललं की हिंग टाकायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही या ठिकाणी मेथ्या पण टाकायच्या आहेत. आणि आता आपण हे लसूण, आलं, कोथिंबीर आणि ना हे ओलं खोबरं म्हणजेच नारळ आपण याच्यामध्ये वाटून टाकलेलं आहे. याने ना खूप छान टेस्ट येते या भाजीला आणि कोथिंबीर आवर्जून टाकायची. छान टेस्ट येते या भाजीला याची. आणि छान असं हे आपल्याला कोथिंबीर, ओलं खोबरं, लसूण, आल्याची पेस्ट याच्यामध्ये परतवून घ्यायची आहे. आता हे मिक्सरच्या भांड्याचं पण मी हे वाटून घेतलेलं आहे ना ते टाकून घेते आहे आणि छान असं आपल्याला हे तेलात परतवून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. खूप साध्या, सोप्या आणि नवनवीन रेसिपी मी आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असते. आणि हे छान परतवून घ्यायचं आहे. अगदी भंडाऱ्यात जशी भेटते ना ही लाल भोपळ्याची भाजी, त्याच प्रकारे ही तयार झालेली आहे. हळद टाकून घेतलेली आहे. आपल्याला जसं तिखट कमी जास्त आवडतं ना तसं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी घरचा असा हा आपला तिखट आहे ना काळं ते टाकून घेतलेलं आहे. आणि धने जिरे पावडर टाकलेली आहे. आणि हे मसाले छान आपण या तेलामध्ये परतवून घेणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत. पण शक्यतोवर ही भाजी ना जरा तिखटच छान लागते. आणि त्याच्यानंतर आपण आता हा भोपळ्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि असा मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे. तर आपण भोपळ्याला शिजायला काही खूप वेळ लागत नाही, तो पटकन शिजतो. आणि आपण हा पण आत्ता ह्या तेलामध्ये मसाल्यांसोबत छान फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सालही ठेवू शकता, पण मी याची साल काढून घेतलेली आहे. आता हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, तेलावर छान परतवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती ना झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. या स्टेजलाच तुम्ही या ताटावरती पाणी ठेवून सुद्धा जसं आपण वांगं वाफवून करतो ना त्या पद्धतीने केलं ना तरीही चालेल, पण मी तसं नाही बनवलेलं. आता अजून एकदा आपण हे 1-2 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेतलेले आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. छान भाजीला तेल सुटत आहे आणि आता मी ना जे मिक्सरचं भांडं होतं की नाही त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून टाकलेलं आहे. पाणी तुमच्या गरजेनुसार, तुम्हाला कशी भाजी आवडते, थोडीशी पातळसर किंवा लपतप किंवा काहीच नको सुकी भाजी. सुकी भाजी पाहिजे असेल तर पाणी न टाकता छान अगोदरच मीठ टाकायचं आहे आणि मग छान परतवून घ्यायचे आहे. आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला उकळी आली ना गॅस ना असा मी मंद आचेवरती ठेवलेला आहे आणि झाकण छान हे टाकून आपण हे छान असा हा भोपळा शिजवून घेतलेला आहे. हे पहा, मी पळीने तोडला, अगदी छान शिजलेला आहे. अगदी 1 ते 2 मिनटानंतर परत मी ठेवलेला आहे आणि आत्ता जरी ही पातळसर वाटत असेल ना थोडंसं, तरी अजून शिजल्यानंतर उतरवल्यानंतर थोडंसं घट्टसर होतं. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.